अरे आपल्याकडे दोन गोष्टी कधीच जमत नाही, एक शिस्त पाळणं आणि दुसरी वेळ. 1 तास झालाय मी सोहमला फोन करते पण काहीच पत्ता नाहीये त्याचा. सोहम, सोहम बाळा ब्रश तयार आहे. एक्सक्यूज मी मॅडम, हॉटेल ग्रँड कुठे आहे? या समोरच्या गल्लीत जा आणि पहिल्या लेफ्ट. बर. एक मिनिट. अहो आज सोमवार आहे, ते बंद असणार हॉटेल. जवळपास एखादं हॉटेल नाही आहे का चांगलं? अहो माझी नेमकी पिशी आहे हो आज. इथून सरळ गेलात की डावीकडे अभिज किचन खूप मस्त आहे. शेफ अभिजित राजे त्यांचंच. अहो शेफ अभिजित राजे म्हणजे टीव्हीवर येतात ते? करेक्ट, स्वादास्वाद कार्यक्रम करतात ना तेच. सोहम, ए बाबडी घे ब्रश घे, चल उठ. असा बरी. अरे चंदन कुठं आहे? देव खोळंबलेत. भद्र गोत्रा पात्र धर्तृहंते नमः. ओम भद्रधाराय अभद्र पाप घाताय नमः. ओम घोर कष्टहंत्रे त्रिविष्टपक मित्रे ओम भद्रांजले क्षुद्रता पारये नमः. असा बरी हार कुठं आहे? हार अगं बाई सगळं तिकडेच ठेवलं होतं की. आले आले. ओम भीत भैय भीती भंजन भस्म भासाय नमः. आई साबण. अगं बाई साबण संपला वाटतं. आले रे बाबा. असा बरी नैवेद्य. आले आले. सोनिया घे रे बाळा घे. नैवेद्य असावरी नैवेद्य. ओम भीत भैय भीती भंजन भस्म भासाय नमः. आई माझा निळा शर्ट कुठे आहे? तिकडेच ठेवला राजा. कुठे तिकडे? अरे सोहम, कुठे इकडे? अरे असं काय करतेस? हा बघ बाळा, हा घे हा, घे. हा. ही पसारा केलास राजा. नाश्ता मिळणार का आज? आले आले. हे घे, बेल घे, घे. उपाशी मारा मला, म्हणजे तुम्ही सुटलात आणि मी सुटलो. आले बाबा आले. बाबा हे घे, पोहे खाऊन घ्या. इथे गोळ्या काढून ठेवल्यात. सोहम ये रे लवकर. अक्कल घाट ठेवते का? आले आले बाबा आले. काय झालं बाबा? हे काय सगळी कोथिंबीर घालून ठेवली? अगं बाई चुकले, द्या मी काढून देते. नको नको, मी काढतो. हात धडधाकट आहेत अजून माझे. हो सोहम, अरे ये बस बाळा घे. हा उशीर होईल. खा. हा आई शपथ मेलो मी. आई मी निघालो, उशीर झालाय. अरे थांब बाळा, थांब थांब. अरे सोहम, अरे डबा डबा तयार आहे बाळा. हे काय पोहे खाल्ले नाहीस अजून? सोहम सोहम हे घे. अरे अरे डबा भर. हो. सोहम हे घे हे घे. हे डबा भर धर. सॉक्स दे पटकन. थांब थांब. हे घे हे घे. सोहम अरे सावकाश बाळा. तरी मी सांगत असतो त्याला वेळेवर उठवत जा. हे एक घास खा बरं, एक घास खा. अजून अजून थोडं खाणार का? उन्हा वर आली तरी झोपून असतो. दे बॅग दे. हो पण अरे किल्ली घेऊन जा, किल्ली घेऊन जा. कशाला काही शिस्तच नाही. सांभाळून रे बाबा. सोहम सावकाश.
21 फोन झालेत, आता हा शेवटचा फोन आहे. कशी केली गंमत? अगं मी इथेच होतो. फोन मुद्दामून नाही उचलला तुझा. अगं गंमत करत किती होतो. वर्ष ओळखतो आपण एकमेकांना? 5 आपण एकमेकांशी लग्न करायचं ठरवून किती वर्ष झाली आहे? 2 माझ्या घरी मी आपल्या लग्नाबद्दल सांगून किती काळ झालाय? 1 वर्ष. तू आज सांगणार होतास ना तुझ्या घरी? हो सांगितलंस? हो. नाही हो की नाही? शुभ्रा चल ना, कॉफी पिता पिता बोलूया ना. चल. रिक्षा. अगं रिक्षा कशाला, आपली स्कूटर आहे. अगं शुभ्रा आपली स्कूटर आहे ना. अरे ए मी किधर जा रहे हो? ए अगं शुभ्रा चला, शुभ्रा ऐक ना. ए असावरी असावरी कोण आहे? अगं, कोण असणार? तुझी शेजारी सुलभा काकू. येऊ का? विचारताय काय काकू? या काकू, एक मिनिट. हा, हे घ्या तुमची पिशवी. अगं बाई, चालेल शिवून, किती छान. अगं हो, ही घे तुझी वाटी. आमची वालाची उसळ अगदी जक्कास झाली होती. हा. आवडली तुम्हाला? खूपच. बाबांना आवडतात ना, म्हणून मुद्दाम केली होती. या वयात ही पसतात वाल. बरं आहे बाई. काय आहे ना, वाल जरा जास्त शिजवून एकदम मऊ करायचे, म्हणजे झालं. अगं तू अशी डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी घेतली ना, म्हणून आहेत असं तरतरीत. 80 पार केली, पण वाटत नाही तो. अय्या, मटकीची उसळ मला भारी आवडते. हो, घ्या ना मग, घ्या. आमच्या यांना ना उसळी आवडायच्याच नाही. रोज मिळतेच बटाट्याची भाजी आणि वांग्याचं भरीत. हो का? मी सुद्धा लग्न होऊन आले ना, तेव्हा अशी तब्येतीनं अगदी भरलेली. पण आमचं हे अगदी पाप्याचं पितर. पण तुझे सासरे पिळदार हो, अगदी धर्मेंद्र. मला माहेरी हेमा म्हणायचे. तुझ्या सासऱ्यांना बघून ना मला सुद्धा वाटायचं आपल्याला अगदी असाच नवरा मिळायला हवा होता. काकू, तो साधा स्वाद कार्यक्रम सुरू झाला. काय करणार, असतं एखाद्याचं नशीब. अगं सोहमचे बाबा गेले तेव्हा सोहम किती लहान होता. तू का नाही केलंस दुसरं लग्न? कुणीही मिळाला असता ग तुला, देखणा राजबिंडा. हॅलो, मी तुम्हा सगळ्यांचा लाडका शेफ अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या या चविष्ट, स्वादिष्ट, झणझणीत, खुसखुशीत कुकरी शो मध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. ऐक ना, आमचं हे गेले ना, तेव्हा मला पण वाटायचं कधी कधी आपण पण दुसरं लग्न करावं. मग वाटायचं नको, लोक काय म्हणतील. तू मात्र करायला हवं होतं दुसरं लग्न. आज पुन्हा एकदा एक नवीन पदार्थ बनवायला तुम्ही उत्सुक आहात ना? अहो मग वाट कसली बघताय? चला तर मग आपण बनवूया स्वादिष्ट बाजरा खिचडी. सुलभा काकू, ते ना बाजरा खिचडी शिकवतात. पौष्टिक असते. मला जरा लिहून घ्यायचंय. हो, येते मी. तर आजचा आपला हा पहिला पदार्थ पौष्टिक, चविष्ट आणि तरीही करायला अतिशय सोपा. शुभ्रा थांब. आज मी तुझं काहीच ऐकणार नाही. अगं, थांब ना प्लीज. सोम, हेच घर आहे. हो नाही, थांब ना शुभ्रा. नको ना शुभ्रा, प्लीज प्लीज. हा हा हा, हिंग आणि कढीपत्त्याचा एक वेगळाच स्वाद येतो या खिचडीला, आणि हिरव्या मिरचीची एक झणझणीत टेस्ट. सोहम, मी आज आईशी बोलणार आहे. बेलवरचा हात काढ. अगं शुभ्रा, मी आईशी बोलतो ना, प्लीज नको ना. सोहम, तू माझं ऐकणार आहेस का नाही? प्लीज. अगं आई नका. ऐक. आले आले. मी शुभ्रा कामत, शुभ्रा. सोहमची मैत्रीण. हो का? अगं पण सोहम घरात नाहीये. हो, मला माहितीये. हा काय माझ्या बरोबरच आहे. सोहम? सोहम?
बबड्या, सोन्या, राजा काय झालं रे तुला? अरे ताप तर नाही ना आलाय तुला सोन्या? आई नाही, मी बरं आहे. अरे मग राजा तू मध्येच कसा आलास ऑफिस मधनं? ऍक्च्युली मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. मी आत आले तर चालेल का? हो, ये ना, ये. थांब, मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. नाही नाही नको, मला वाटलं तर मी घेईन माझ्या हाताने. तुम्ही बसा ना. तू सोहमच्या ऑफिस मध्ये काम करतेस का? नाही, आम्ही 5 वर्ष कॉलेजमध्ये एकत्र होतो दोघं. कोण आलंय का? या ना, या ना बाबा. ते अ, बाबा ही मी शुभ्रा कामत, सोहमची मैत्रीण. बापाचं नाव सांगा, लाज वाटते. सॉरी, शुभ्रा अनिल आशा कामत. म्हणजे नाव सांगायचंच असेल तर मी बाबा आणि आई दोघांचंही नाव सांगते. छान आहे हा नाव तुझं, शुभ्रा. मगाशी काय म्हणत होतीस तू? मी आणि सोहम कॉलेजमध्ये एकत्र होतो. आमची मैत्री झाली आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलंय. काय सोम्या, अरे काय बडबडते मुलगी? तोंड वर करून स्वतःच्या लग्नाचं बोलणी करायला ये. अरे आई बाप मेले का? तू गप्प राहा. काय तार तंत्र उरलं की नाही? बाबा तुम्ही आत चला, तुम्ही आत चला. मी हे चालणार नाही, बजावून ठेवतो. तुम्ही शांतपणे पडा जरा, चला. शुभ्रा, चल ना, मी बोलीन ना आईशी नंतर. चल ना, चल ना. आई अगं ते नाही, जरा एक मिनिट sorry थांबा. ना. तुम्ही बसा बरं आधी इथे. या अगं, पण बसा तू- ना. आई, 2 वर्ष झाली आम्ही लग्नाचं ठरवून. तेव्हापासून मी सोहमला सांगते की अरे घरी सांग, आईशी आजोबांशी बोल, पण तो तयारच नाहीये. माझ्या घरी आई बाबांना मी कधीच सांगितलंय. त्यांना तर सोहम पसंतही आहे, भेटलाय तो त्यांना. हो, आणि माझ्या आई बाबांचा तसा होकार आहेच हा लग्नाला. पण सोहम जोपर्यंत तुम्हाला काहीच कल्पना देत नाहीये तोपर्यंत माझे आई बाबा तरी तुम्हाला येऊन कसं भेटतील मला सांगा. 2 वर्ष मागे लागले त्याच्या, पण काही ना काहीतरी विषय काढून टाळतोय. म्हणजे असं नाही हा त्याला माझ्याशी लग्न करायचं नाहीये, त्यालाही लग्न करायचंय, पण तो समावून नाही बोलू शकत आहे तुमच्याशी. म्हणून मग आज मी आले तुमच्याशी बोलायला. नाही तुझं सगळं बरोबर आहे ग, पण आम्हाला कसलीच काही कल्पना नव्हती ना. आणि तू अचानक येऊन सगळं आम्हाला हे सांगितलंस, म्हणून जरा आमचा थोडा गोंधळ झाला. आणि कसं आहे ना, लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अगं. 4-6 महिने आधीपासून तयारी करावी लागते अगं. मुहूर्त, हॉल, दागिन्यांची खरेदी, 1760 गोष्टी असतात. नाही नाही, तशा कुठल्याच तयारीची गरज नाहीये, कारण आम्ही साधं रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलंय. अरे काय? माझ्या एकुलत्या एक नातवाचं लग्न कसं करायचं हे ठरवणार ही कोण? दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णीच्या एकुलत्या एक नातवाचं लग्न आहे. ते थाटातच होणार, अख्खा गाव बोलवणार, जेवढा वेळ उठवणार. बाबा तुम्हाला हवं तसंच होईल. माझ्या नातवाच्या लग्नात मी परातभर जिंद्या करणार आहे. डायबिटीसच्या गोळीशिवाय सकाळचा चहा घेण्याची परवानगी नाहीये ह्यांना, आणि परातभर जिलब्या खाणार आहेत. शांत व्हा तुम्ही आत चला बरं, आत चला, जरा शांतपणे पडा तुम्ही. या. शुभ्रा, मला माहिती होतं असाच प्रॉब्लेम होणार, म्हणून सांगत होतो तुला. अरे पण त्यांचा लग्नाला विरोध नाहीच आहे, फक्त थाटामाटात लग्न व्हावं इतकंच म्हणणं आहे ना त्यांचं. शुभ्रा, तू बाबांचं मनावर घेऊ नकोस हं? अरे नाही नाही, काय माहितीये का, सोहम त्यांचा एकुलता एक नातू आहे ना. त्यातून आमच्या घरातलं तसं पाहिलं तर हे पहिलंच कार्य आणि शेवटचंही. त्यामुळे जी काय हौसमौज आहे ना ती ह्याच लग्नात. आणि बाबांचं ना गावाकडे खूप गोतावळा आहे, खूप नातेवाईक आहेत, आणि त्यात सगळ्यात हे मोठे. सगळा विचार करावा लागतो ना. अशा नातवाचं लग्न ठरवायला निघाले, डोकी फोडी एकेकाची.
आई तुम्ही या बरं, इथे बसा बरं आधी, बसा. आणि आता मला जरा शांतपणे सांगा, तुमची साधारण किती माणसं असतील? म्हणजे बघ, मुंबईतली आणि गावाकडे खूप आहेत ना आमची माणसं, तर असं साधारणतः 300-400 होतील. ओके. फार फार तर 500, आणि अगदी डोक्यावरनं पाडी म्हणजे 600. 700च्या वरती नाही जाणार. बरं, 700 धरूया. हो. आमची साधारण 300, म्हणजे झाली 1000 माणसं. म्हणजे आपल्याला 1000 माणसांना पुरेल एवढा हॉल बघायला हवा. बरोबर बोललीस ग. रात्री सीमंत पूजन म्हणजे त्यानंतरचं जेवण, दुसऱ्या दिवशी लग्न म्हणजे सकाळचा नाश्ता पण आला आणि त्यानंतर जेवण. 15-1 लाख तरी होतील साधारण. बरं, त्यांना गावाकडून आणायची व्यवस्थाही करावी लागेल ना? हो ना ग, आणि राहायची व्यवस्था पण करावी लागेल ना. ओके. 700 माणसांचं राहणं, त्यांना आणणं, एक 10-12 बसेस तरी लागतील आपल्याला मोठ्या. 2 दिवस मुंबईत राहण्याची सोय, त्यांचं जेवण खाणं. बरं, लांबून आलेत म्हटल्यावर एखाद दिवस तरी मुंबई सुद्धा फिरतील ना? हो. त्यांचं मानपान करावं लागेल. म्हणजे एकंदर सगळा समारंभ आपण पाहिला तर आपला 50 ते 60 लाखापर्यंत अंदाज आहे. 50 ते 60 लाख? हो. 60 लाख? हो आई. आई, एवढे पैसे सोहमकडेही नाही आहेत आणि माझ्याकडेही नाही आहेत, आणि मला माहिती आहे तुमच्याकडे सुद्धा नाही आहेत. बरं, खरं सांगू तर माझ्या आईबाबांकडे सुद्धा एवढे पैसे नाही आहेत. हो, म्हणजे त्यांचं थोडंफार सेव्हिंग आहे, पण ती त्यांच्या म्हातारपणीची पुंजी आहे, आणि माझ्या लग्नात त्यांनी ती खर्च करावी हे मला मान्य नाही. पण एक उपाय आहे आपल्याकडे. तुमचं हे घर खूप छान आहे. जर आपण हे विकलं तर त्याला खूप छान किंमत येईल. म्हणजे हे घर विकायचं आणि त्या पैशात आपण लग्न लावायचं. अरे घर बुडवायला निघाले. असली मुलगी पसंत केलीस काय कारच्या? घरात येण्याआधीच घर बुडवते. आजोबा बुडवत नाहीये, वाचवते. अरे काय बोलते ही मुलगी? बाबा, मी बोलते ना तिच्याशी. आल्यापासून तीच बोलते. तुला पार गुंडाळून ठेवलं तिने. घर विकून लग्न करायचं म्हणते. कोण बिंडो घर विकेल लग्नासाठी? बाबा, माझं ऐका तुम्ही. तुम्हाला हवं तसंच होईल. आज चला तुम्ही, या. अरे हो, तसंच होईल. काय तुम्ही आज चला. तुम्ही पण वाटेल ते बोलते म्हणजे काय? आराम करा बाबा, शांत व्हा ना जरा. या या. हा, अगं पाणी सुद्धा दिलं नाही बघ मी तुला. अहो, हरकत नाही, हे काय सोहमनी दिलं की. सोहमनी? आई, तुम्ही या ना, प्लीज बसा ना इथे. ऐका आई, एवढं सगळं बोललो आपण, आपल्याला इतका खर्च नाही झेपणार हे तर एव्हाना लक्षात आलंय ना. मग करूया का रजिस्टर लग्न? माझ्या आई बाबांची रजिस्टर लग्न करण्याला काहीच हरकत नाही या, आणि इनफॅक्ट ते तुमच्याशी येऊन बोलतील सुद्धा. पण तुमची जर रजिस्टर लग्नाला तयारी असेल तर. अगं, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्ही दोघं ठरवाल ते. पण आजोबा, त्यांची नको तू काळजी करूस. मी बोलेन ना त्यांच्याशी. आवडलीस हं मला तू, शुभ्रा. ए बबड्या, छान आहे रे तुझी निवड. आणि हे बघ, तुम्हाला अजिबात सासू वगैरे काही समजायचं नाही सर. आपण दोघींनी मैत्रिणींसारखं राहायचं. अगं, मी तुला साधा चहा सुद्धा विचारला नाही. काय गो आई आई ऐका ना, मला आज निघावं लागेल कारण मी हाफ डे घेऊन आले होते, त्यामुळे उशीर होतोय थोडा. असं म्हणतेस का? नाही, बरोबर आहे. हे पण थांब, साखर तरी ठेवते हातावर. आलेच हं? अरे, माझी पर्स मी आणतो ना. हे थँक्स. शुभ्रा, हा. हे घे. ए बबड्या, तू पण घे रे. मी घेतो. येऊ मी? हा, एक मिनिट. हे घे, माझ्याकडून खाऊसाठी. थँक्यू. येते. ये. सोहम, हा. येते. हो.
किती गोड आहेत ना सासूबाई. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओ गॉड, तुम्ही ते सेलिब्रिटी शेफ अभिजित राजे आहात ना? माझी आई खूप मोठी फॅन आहे तुमची. आज सकाळी एका बाईंना मी पाठवलेलं तुमच्या रेस्टॉरंटमध्ये. भिशीचा ग्रुप होता माहितीये. मला कमिशन हवंय. नाही म्हणजे एक सेल्फी तो बनताय ना. हो शुअर. थँक्यू. एक मिनिट मामा, माझा हात तरतरतोय तुम्हाला बघून. एकच मिनिट. हा, ओळखलात ना यांना? आपल्या स्टोरीचे हिरो. थँक्यू.